चीनच्या वस्तू पहिल्यापासूनच भारतात चांगल्याच प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या कमी किमतीमुळे, विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. पण गेल्या काही दिवसापासून भारत सरकारने चीनवरून येणाऱ्या वस्तू खालच्या दर्जाच्या असल्यामुळे काही ठोक पावले उचललेली आहेत, जेणेकरून यामुळे ग्राहक सुरक्षित राहतील. सरकारने स्टील, तांबे, ॲल्युमिनियम यांच्यासारख्या बऱ्याच वस्तूंवर QCO लागू केला आहे. QCO म्हणजेच क्वालिटी कंट्रोल ऑर्डर. सरकारच्या या डिसिजनमुळे इलेक्ट्रॉनिक उद्योग क्षेत्रात बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. फक्त इलेक्ट्रॉनिक्स उद्योग क्षेत्रच नव्हे तर ऑटोमोबाईल कंपनीजलाही अडचणी निर्माण झालेल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे भारत पिछाडीवरही पडू शकतो, असं चीनचं म्हणणंही आहे. एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या अधिकाऱ्याने असं वक्तव्य केलं आहे की भारतात जगभरातून माल येतो, खास करून चीन, जपान आणि दक्षिण कोरियामधून. QCO लागू केल्यामुळे हे धातू मिळणे खूप अवघड होत चाललेले आहे आणि त्याचा जोरदार फटका इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला बसत आहे. त्यामुळे त्यांचं असं निवेदन आहे की इलेक्ट्रॉनिक्स वस्तू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना QCOमधून वगळण्यात यावं. भारतात सध्या अशा गोष्टींचा पुरवठा मुबलक प्रमाणात नाही आहे, त्यामुळे बाहेरून आयात करणे हा सध्याचा एकमेव पर्याय आहे. हे सर्व करण्यामागचं भारत सरकारचं मेन कारण हे अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव हे असू शकतं. भारताला अशी भीती आहे की या तणावादरम्यान चीन आपला स्वस्त माल भारताला पाठवू शकतो. ICAने भारत सरकारला ॲल्युमिनियम, तांबे या धातूवर QCO लागू केल्यास होणाऱ्या परिणामांची सूचना आधीच दिलेली आहे. भारतातील वस्तूंचा समावेश ग्लोबल व्हॅल्यू चेनमध्ये करण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, असंही ते म्हटले आहेत. याच सोबत ICAने इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी सूटही मागितलेली आहे. पण भारत सरकारचा निर्णय अजून येणे बाकी आहे. या सर्वांवर तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.